ऑक्टोबर 2025 रोजी साताराहून मुंबईच्या दिशेने एक मोठा मालवाहू ट्रक ज्यामध्ये कोळसा होता तो ट्रक अतिशय वेगाने येत होता आणि स्वामीनारायण मंदिराजवळ पुण्यातील जे प्रसिद्ध मंदिर आहे तिथे त्याचा ब्रेक फेल झाला। तिथून नवले ब्रिज नरेजवळ जो नवले ब्रिज आहे तिथे त्या ब्रेकचा जो वेग आहे तो जो ट्रकचा वेग आहे तो खूप जोरात झाला आणि त्यानंतर समोर एक 4 व्हीलर होती जी सीएनजी होती। त्या 4 व्हीलरला धडकून त्याच्या पुढे आणखीन एक मोठा मालवाहू ट्रक होता। त्या दोन्हीच्या मध्ये ते सीएनजी कार आली आणि त्या दोघांचा अपघात झाला आणि सीएनजी आणि त्या मालवाहू ट्रक मध्ये कोळसा होता। त्या दोन्हींचं जे कॉम्बिनेशन आहे त्या सगळ्यामुळे हा एक मोठा स्फोट इथे झाला। सध्या तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की तो जो स्फोट आहे त्याचे व्हिडिओज आता तुम्ही स्क्रीनवर बघा। भयानक असा स्फोट होता, आग लागली आणि या संपूर्ण घटनेचा जो व्हिडिओ आहे त्याबद्दल सविस्तर रिपोर्ट आज आपण न्यूज अनकटच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये पाहूया। मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकटचा हा स्पेशल रिपोर्ट। पुण्याजवळचा हा जो नवले ब्रिज आहे तो नेहमीच यमराजचा ब्रिज आहे म्हणून तो प्रसिद्ध आहे आणि वारंवार या पुलावरती असे अपघात होतच राहतात आणि अपघातांच्या मालिकामध्ये आज 13 नोव्हेंबर रोजी आणखीन एक अपघात जो आहे तो इतिहासामध्ये नोंदवला गेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण डिटेल्स मध्ये पाहायला गेलं तर जवळपास 5:45च्या दरम्यान तो मोठा मालवाहू ट्रक जो आहे तो मुंबईच्या दिशेने जात होता तर त्यावेळेस त्यांचा ब्रेक फेल झाला स्वामीनारायण मंदिराजवळ। स्वामीनारायण मंदिरापासून खाली येताना नऱ्याजवळ HP पेट्रोल पंप आहे त्यासमोर आणखीन एक मोठा मालवाहू ट्रक होता आणि दोन्हीच्या मध्ये होती एक 4 व्हीलर। त्या 4 व्हीलर मध्ये जी प्राथमिक माहिती आहे त्यामध्ये 4 व्हीलर मध्ये 5 जण होते, त्यामध्ये कदाचित 2 ज्या आहेत त्या महिला होत्या आणि एक चिमुकली किंवा चिमुकला सुद्धा त्या 4 व्हीलर मध्ये होता आणि पूर्णतः ते जळून खाक झालेले आहेत। या संपूर्ण घटनेची माहिती 6 वाजता पोलिसांना मिळाली, अग्निशमन दलाला मिळाली। तेव्हा ती जी आग आहे आग विझवण्याचं कार्य पोलिसांनी करायला सुरुवात केलं। 6:15च्या दरम्यान जे होती वाहतूक होती मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवली गेली आणि त्यानंतर नवले ब्रिज जवळच पल्स हॉस्पिटल आहे तिथे त्या सगळ्यांना नेण्यात आलेलं आहे। ज्या पण कॅज्युअलिटीज होती त्या सगळ्यांना अग्निशमन दलाकडनं बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र अशा ज्या वारंवार घटना होत आहेत यामध्ये कुठे ना कुठे पूर्णविराम लागणं खरंच गरजेचं आहे कारण आयुष्य जे असतं ते कधीच संपेल याबद्दल आपण कधीच सांगू शकत नाही। याबद्दलच जे अग्निशमन दलाचे सचिव आहेत देवेंद्र पोटफोडे यांनी सुद्धा न्यूज अनकटशी संवाद साधला आहे। तो संवाद आपण पाहूया। तो क्रॅश झाला समोरच्या एका ट्रक मध्ये दुसऱ्या ट्रक वरती आणि त्याच्यामध्ये एक कार जी होती जी सीएनजीचा फ्युएल होता हे सीएनजी फ्युएल अचानकपणे त्या मोठ्या इम्पॅक्टमुळे तिथे स्फोट झालेला आहे आणि आता अशा परिस्थितीमध्ये त्या कारमध्ये एक साधारणतः 5 कॅज्युअलिटीज आम्हाला आढळलेल्या आहेत। त्याच्यामध्ये होपफुली 2 लेडीज असाव्यात, एक छोटं बाळ पण आहे आणि ट्रकमध्ये 2 कॅज्युअलिटीज आम्हाला सापडलेत। आम्ही त्या एक्स्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतोय। जर आपण ऍक्च्युअल जे आकडे आहेत ते पाहिलं तर 7 ते 8 जण जे आहेत त्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्यानंतर 25 जण जे आहेत ते सगळे कॅज्युअलिटीज आहेत। नवले हॉस्पिटल पर्यंत येईपर्यंत तो जो मालवाहू ट्रक होता त्याने 10 ते 15 गाड्या ज्या आहेत तो उडवत आलेला आहे आणि जेव्हा HP पेट्रोल पंप जवळ आला त्या ठिकाणी तो ब्रेक लागून धडक झाली आणि त्यावेळेस ती गाडी जी आहे थांबली। या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी पुण्याचे जे CP आहेत अमितेश कुमार त्यांनी सुद्धा याची पाहणी केली आहे। त्याच्या गाड्या जळालेल्या आहेत त्यांची तुम्ही दृश्य पाहू शकता की कशा प्रकारे पूर्णतः जळून खाक झालेले आहेत त्या गाड्या ज्या आहेत। आता हा जो संपूर्ण रोड आहे तो वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। मात्र साताऱ्याकडून ज्या गाड्या येतात त्या सगळ्यांचा वाहतुकीचा मार्ग जो आहे तो सध्या नऱ्याकडून जो रोड जातो त्या साईडने वळवण्यात आलेला आहे आणि पुण्याचे जे पोलीस ऑफिसर्स आहेत ते सगळे ट्रॅफिक जे आहे ते नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतायत। मात्र नवले पुलावरती वारंवार होणाऱ्या या ज्या घटना आहेत त्या कधी थांबणार आणि यमराजचा पूल जो या रोडला किंवा ब्रिजला नाव पडलेलं आहे त्याबद्दल कारण ज्या सीएनजी गाडीमध्ये ते 5 जण होते त्यानंतर त्यांचे काही नातेवाईक आले आहेत। ते जे नातेवाईक होते त्या नातेवाईकांना माहीत सुद्धा नव्हतं की आज या पुलावरती अशा प्रकारची कोणती घटना घडणार आहे। तर याबद्दल पुढे जर कोणते अपडेट्स असतील तर ते आम्ही न्यूज अनकटच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला देऊयात। धन्यवाद।